नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गॅप एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी गजानन आपलं स्वागत करतो. तर आज आपण BCAची जे ॲडिशनल CET जी आहे त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीची डेट कधी आहे, शेवटची डेट काय आहे, फीस काय असेल, तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतील याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. जे विद्यार्थी परत देतील एक्झाम किंवा ज्यांची एक्झाम राहिलेली आहे ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सगळं पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. MST CET 2025 BCAची जी एक्झाम आहे ती पाठीमागं विद्यार्थ्यांनी दिली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिली नव्हती. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पण माहीत नाही की BCA साठी आता CET लागू केली आहे. 2024 पासून CET सेलने BCA साठी सुद्धा आता CETची एक्झाम ठेवली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नव्हतं. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नाही. पण यावर्षी CET सेलकडून परत एकदा रजिस्ट्रेशनची संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना BCA करायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी CETची जी ही आता नवीन आलेली जी डेट आहे ती या डेटमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ही परीक्षा द्यायची आहे आणि दिल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांना BCA करायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना. जर विद्यार्थ्यांना BCAच्या जर परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल CETचा तर ते आज म्हणजेच 12 जून 2025 ते शेवटची जी डेट आहे ते 20 जून 2025 ही शेवटची डेट आहे. या कालावधीमध्येच विद्यार्थ्यांना BCAच्या CETचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहेत? तर तुम्हाला याच्यासाठी 10वीची मार्कशीट लागेल. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी कोणता विद्यार्थी रिपीट असेल 12वीचा असेल तर त्याला 12वीची मार्कशीट सुद्धा लागेल आणि जर नसेल तरी चालतं, अपिअरिंग मध्ये सुद्धा देता येतं. म्हणजे जे विद्यार्थी आत्ता आहेत म्हणजे सगळ्यांकडेच मार्कशीट आलेली आहे. त्यानंतर कोणता विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला कास्टचं सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिनल लागेल. फक्त माहिती भरायची तुम्हाला आहे का नाही तुमच्याकडे दाखवायचं आहे. त्यानंतर त्याला विद्यार्थ्याला फोटो लागेल, एक सही लागेल आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड म्हणजे ओळखपत्र लागेल. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला CETचा फॉर्म भरताना लागतील. ज्या विद्यार्थ्याकडे डॉक्युमेंट नाहीत त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन डॉक्युमेंट टाकले तरी चालतंय, जसं की फोटो काढून टाकले तरी चालतंय, एखादी फोटो असेल तरी चालतंय. हे सर्व डॉक्युमेंट आल्यानंतर तुम्हाला CETचा फॉर्म भरता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थ्याला फीस किती असेल, जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात, कुठलीही कॅटेगरी असेल जसे की EWS असेल, OBC असेल, VJNT असेल, NT असतील, SCBC असेल, या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटची ₹800 फीस असेल. आणि जे विद्यार्थी ओपनचा आहे, ज्याला कुठलीच कास्ट नाही, त्याच्याकडे कुठलंच सर्टिफिकेट नाही कास्टचं, त्या विद्यार्थ्यांना ₹1000 फीस असेल. ही गव्हर्नमेंटकडून ठरवण्यात आले. कुठलेही ॲडिशनल चार्जेस त्याच्यामध्ये नाही, जसे की लेट फी वगैरे असं कुठेही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला एवढी फीस त्याला सोबत लागेल. ही परीक्षा कधी होईल? अजून CET सेलकडून ते जाहीर करण्यात आलं नाही की परीक्षा कधी होईल. ते लवकरच यांची डेट संपल्यानंतर ते CETची डेट देतील आणि त्यानंतरच तुमची काउन्सिलिंगची प्रोसेस चालू होईल, म्हणजेच ॲडमिशनची प्रोसेस चालू होईल. पण यानंतर तुम्हाला कुठलीही संधी देण्यात येणार नाही. कारण की शेवटची संधी आहे विद्यार्थ्यांनाही BCAची. त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे CETचा. त्यामुळे त्याच्यावर तुमचं ॲडमिशन होईल आणि यासोबतच तुमची 12वीची ग्रुपिंग पण लागेल. CETसाठी ग्रुपिंग लागेल. ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे आहेत त्यांना 120ची ग्रुपिंग आहे आणि जे विद्यार्थी ओपनचे आहेत त्यांना 135ची ग्रुपिंग आहे, जी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची आहे आपल्या. त्याच्यात 12वीच्या बोर्डामध्ये तुम्हाला एवढे मार्क पाहिजेत. त्याच्यानंतरच तुम्हाला त्याला ॲडमिशन घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांची ग्रुपिंग झाली असेल त्यांना ॲडमिशन करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपिंग झाली नाही त्याला ॲडमिशन घेता येणार नाही. त्यामुळे आपापले मार्क चेक करा विद्यार्थ्यांनी. जर कुठले अडचण येत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा. मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्हाला जर काउन्सिलिंगला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्या गॅप एज्युकेशनकडे काउन्सिलिंग लावू शकता आणि जॉईन पण करू शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती परिपूर्ण मिळेल. जर विद्यार्थ्याला ग्रुपमध्ये आमच्या ॲड व्हायचं असेल तर खाली WhatsApp म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये WhatsAppची जी लिंक दिली आहे त्याच्यानुसार तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका, जेणेकरून त्यांना या माहिती भेटेल आणि त्यांनी स्वतःचा फॉर्म भरून त्याचं शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचवता येईल. धन्यवाद.